विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ताहरी होनराव, श्री हौगी स्वामी महाविद्यालय उदगीर. आज आपण BA सेकंड इयरचा इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा जो पेपर आहे 5वा, त्या पेपरची आन्सर की पाहणार आहोत. आपले मित्र प्राध्यापक डॉक्टर दयानंद गुडेवार यांनी उज्ज्वल ग्रामीण महाविद्यालय घोणसी येथे हा पेपर काढलेला आहे. आपल्या चॅनलचा हेतू हा आहे की आपला पॉलिटिकल सायन्सचा एक फोरम झाला पाहिजे. त्यामध्ये अनेक प्राध्यापकांनी काढलेली प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्याला सरावासाठी घेता आल्या पाहिजेत, कारण त्यातून आपल्याला अधिक अचूक उत्तरांपर्यंत जाता येईल. अधिक प्रश्नांचा सराव झाला तर निश्चितपणे पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर पाहू आपण BA सेकंड इयरचा जो 5वा पेपर आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा भारतीय शासन आणि राजकारण असं आपण त्या पेपरचं टायटल पाहतो. तर या प्रश्नपत्रिकेमधला पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीची वय डॅश डॅश असते. पर्याय ए आहे 65 वर्ष, पर्याय बी आहे 62 वर्ष, पर्याय सी आहे 60 वर्ष आणि पर्याय डी आहे 66 वर्ष. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 65 वर्षे असते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारताने कोणत्या देशाकडून न्यायिक प्रक्रियेचे तत्त्व स्वीकारले आहे. पर्याय ए आहे इंग्लंड, पर्याय बी आहे कॅनडा, पर्याय सी आहे रशिया आणि पर्याय डी आहे अमेरिका. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी अमेरिका. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, विद्यार्थी मित्र हो लक्ष द्या, राज्यसभेचे डॅश डॅश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. पर्याय ए आहे 1/3, पर्याय बी आहे 1/4, पर्याय सी आहे 1/5 आणि पर्याय डी आहे 1/2. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1/3. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, प्रस्तावनेतील कोणता शब्द हे स्पष्ट करतो की भारतातील वंशपरंपरागत राज्यसत्तेचा अस्त झालेला आहे. पर्याय ए आहे समाजवाद, पर्याय बी आहे धर्मनिरपेक्षता, पर्याय सी आहे गणराज्य आणि पर्याय डी आहे समानता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी गणराज्य. गणराज्य हा शब्द भारतातील वंशपरंपरागत राज्यसत्तेचा अस्त झालेला आहे हे स्पष्ट करते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी डॅश डॅश वैशिष्ट्य इंग्लंडच्या संविधानाकडून घेतलेले नाही. हा प्रश्न नकारात्मक आहे, त्यामुळे आपण प्रश्न लक्षपूर्वक वाचला पाहिजे. प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश वैशिष्ट्य इंग्लंडच्या संविधानाकडून घेतलेले नाही. पर्याय ए आहे संसदीय पद्धती, पर्याय बी आहे मंत्रिमंडळाचे तत्त्व, पर्याय सी आहे कायदेमंडळाची द्विसदनात्मक शासन व्यवस्था आणि पर्याय डी आहे राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, घटना समितीचे अध्यक्ष डॅश डॅश हे होते. पर्याय ए आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय बी आहे डॉक्टर राधाकृष्णन, पर्याय सी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय डी आहे महात्मा गांधी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निषेध मानण्यात आली आहे. पर्याय ए आहे कलम 14, पर्याय बी आहे कलम 16, पर्याय सी आहे कलम 17, पर्याय डी आहे कलम 19. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी कलम 17. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय व्यवस्थेचा उल्लेख संविधानाच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे. पर्याय ए आहे मूलभूत हक्क, पर्याय बी आहे उद्देशपत्रिका, पर्याय सी आहे कोणत्याही भागात नाही आणि पर्याय डी आहे भाग 18 मध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी उद्देशपत्रिका. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा करण्यात आली. विद्यार्थी मित्र हो लक्ष द्या, पर्याय ए आहे 26 जानेवारी 1950, पर्याय बी आहे 28 जानेवारी 1950 आणि पर्याय सी आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि पर्याय डी आहे 26 डिसेंबर 1950. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 26 जानेवारी 1950. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, आणीबाणी काळात लोकसभेचा कार्यकाल किती काळांनी वाढविता येतो. पर्याय ए आहे 1 वर्षांनी, पर्याय बी आहे 6 महिन्यांनी, पर्याय सी आहे 3 महिन्यांनी आणि पर्याय डी आहे 2 वर्षांनी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए 1 वर्षांनी.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. संविधानाच्या डॅश डॅश भागाचे आधारभूत उद्देश व लक्ष्याचा उल्लेख आढळतो. पर्याय ए आहे उद्देशपत्रिका, पर्याय बी आहे संविधानाच्या भाग 3 मध्ये, पर्याय सी आहे संविधानाच्या भाग 4 मध्ये, पर्याय डी आहे संविधानाच्या भाग 8 मध्ये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे उद्देशपत्रिका. संविधानाच्या उद्देशपत्रिका या भागात शासनाचे आधारभूत उद्देश व लक्ष्य याचा उल्लेख आढळतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. भारताने संघराज्य शासन व्यवस्थेचे स्वरूप डॅश डॅश राष्ट्राकडून स्वीकारले आहे. पर्याय ए आहे इंग्लंड, पर्याय बी आहे कॅनडा, पर्याय सी आहे अमेरिका आणि पर्याय डी आहे ब्राझील. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र पर्याय बी कॅनडा. तसं संघराज्य शासन व्यवस्था ही अमेरिकेत सुद्धा आहे, पण अमेरिकेची संघराज्य शासन व्यवस्था आणि भारताची संघराज्य शासन व्यवस्था यामध्ये फरक आहे. आपण कॅनडाची शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे, म्हणून भारतीय संघराज्य शासन व्यवस्थेमध्ये राज्यसूची, संघसूची आणि समवर्ती सूची आलेली आहे, जी की अमेरिकन संघराज्यामध्ये आढळून येत नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही शासन पद्धती आपण कॅनडाकडून स्वीकारलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारतीय संविधानातील डॅश डॅश कलमानुसार घटनादुरुस्ती करता येते. पर्याय ए आहे 268, पर्याय बी आहे 358, पर्याय सी आहे कलम 269 आणि पर्याय डी आहे कलम 368. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी कलम 368. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो. पर्याय ए आहे पंतप्रधान, पर्याय बी आहे उपराष्ट्रपती, पर्याय सी आहे लोकसभेचा सभापती आणि पर्याय डी आहे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक आहे 15. भारताने कोणती न्यायव्यवस्था स्वीकारली आहे. पर्याय ए आहे एकेरी न्यायव्यवस्था, पर्याय बी आहे दुहेरी न्यायव्यवस्था आणि पर्याय सी आहे पर्याय ए व बी दोन्हीही बरोबर आणि पर्याय डी आहे वरीलपैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे भारताने एकेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे. पर्याय ए हे याचं उत्तर आहे एकेरी न्यायव्यवस्था. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. संविधान सभेने डॅश डॅश रोजी भारतीय संविधानाला स्वीकृती प्रदान केली. पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी आहे 26 नोव्हेंबर 1949, पर्याय सी आहे 26 नोव्हेंबर 1948 आणि पर्याय डी आहे 26 जानेवारी 1949. आणि विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हे ज्ञात आहे की आपण आता 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करत असतो आणि उद्देशपत्रिकेच्या खाली ही तारीख लिहिलेली आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी 26 नोव्हेंबर 1949. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे. पर्याय ए लक्षपूर्वक ऐका, भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पर्याय 2 भारत एक धर्माधिष्ठित राष्ट्र आहे. पर्याय बी भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पर्याय सी भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असतानाही तेथे एक सरकारी धर्म आहे. पर्याय डी वरीलपैकी सर्व. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. भारतीय संविधानाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. पर्याय ए भारत एक धर्मनिरपेक्ष राज्य आहे. पर्याय बी दुहेरी नागरिकत्व, पर्याय सी एकात्मक व संघात्मक व्यवस्थेचे मिश्रण, पर्याय डी प्रौढ मताधिकार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी दुहेरी नागरिकत्व. भारतीय संविधानाचे हे वैशिष्ट्य नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. पर्याय ए आहे समतेचा अधिकार कलम 14 ते 18, व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 ते 22, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कलम 23 ते 24 आणि पर्याय डी न्यायिक अधिकार कलम 32. प्रश्न क्रमांक 19 आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी धर्मस्वातंत्र्याचा अधिकार कलम 23-24 म्हटलेला आहे, तर ते नाही, तर तो आहे 25 पासून तो सुरू आहे, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20.
कोणता मूलभूत हक्क आणीबाणीच्या काळातही स्थगित होत नाही? पर्यायी आहे जीविताचा अधिकार, पर्याय बी आहे समतेचा अधिकार, पर्याय सी आहे न्यायिक अधिकार, पर्याय डी आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. आणि विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नाचं उत्तर आहे जीविताचा अधिकार. हा मूलभूत अधिकार आणीबाणीच्या काळात सुद्धा स्थगित होत नाही, म्हणून याचं उत्तर आहे पर्यायी जीविताचा अधिकार. तर धन्यवाद मित्र हो. आज आपण गुडेवार सरांनी काढलेल्या प्रश्नपत्रिकेची 20 प्रश्नांची आन्सर की पाहिलेली आहे. बाकीची प्रश्न आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू. आज आपण इथंच थांबू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.